आज आपण बनवणार आहोत मस्त असं चटपटीत कचोरी चाट। यासाठी आपण छान अशी मटारची खस्ता कचोरी करणार आहोत। ही कचोरी अगदी छान टम्म फुगते, अजिबात तेलात टाकल्यावर फुटत नाही आणि विशेष म्हणजे हे अगदी कमी तेलकट होते। ह्या कचोरीचं चाट बनवण्यासाठी कचोरी अशी तोडायची, त्यावरती पुदिन्याची हिरवी चटणी टाकायची, आंबट गोड चवीची चिंच गुळाची चटणी, त्यावर शेव टाकायची, असतील तर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणेही टाकू शकता। मस्त आपलं चाट तयार होतं। आता हे जी कचोरी आहे ती बनवण्यासाठी आपण प्रथम सारण करणार आहोत। त्यासाठी थोडंसं वाटण करायचं। त्यासाठी हिरवे वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले, भाजलेले धने, जिरे आणि बडीशेप टाकली, आलं टाकलं, लसूण टाकला आणि कोथिंबीर टाकून छान हे असं जाडसर वाटून घेतलं। यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये। आता आपण कचोरीसाठी जे पाळीचं पीठ आहे ते मळून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी भरून मैदा चाळून घेतला, त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हातावर क्रश करून यामध्ये टाकला, एक पळीभर तेल टाकलं। हे कच्चंच तेल आहे आणि हे जे तेल आहे हे छान ह्या पिठाला असं चोळून घ्यायचं। यामुळे काय होतं तर कचोरी अशी छान क्रिस्पी होते। आता नॉर्मल पाण्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे। आपण पोळ्यांसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की मग त्यावर झाकण ठेवायचं आणि या कचोरीसाठी लागणार आपण सारण बनवायचं। सारण बनवेपर्यंत हे पीठ छान असं मुरलं जातं। सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये पळीभर तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि वाटलेले जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकायचं आणि अगदी किंचित एक अर्धा मिनिट आपल्याला हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडंसं खाली लागलेलं जरी दिसत असेल तर जसं जसं हे मिश्रण परतलं जातं तसं ते आपोआप निघलं जातं। आता यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे। इथं मी धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतलं। त्यानंतर एक मोठा साईजचा बटाटा उकडून घेतला, तो यामध्ये किसून टाकला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। चाट मसाला नसेल तर त्याऐवजी आमचूर पावडर वापरू शकता किंवा दोन्ही जर नसेल तर अगदी थोडंसं यामध्ये लिंबूही पिळू शकता। आता मिश्रण अगदी अर्धा मिनिट हे छान असं परतलं की हे मिश्रण आपण काढून घ्यायचं आणि थंड करत ठेवायचं। आता आपलं जे मिश्रण किंवा जे सारण तयार झाले, आता तोपर्यंत आपलं हे पीठही छान असं मुरलेलं आहे। आता ह्या पिठाचे समान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला केवढ्या मोठ्या साईजची कचोरी करायची आहे तेवढ्या साईजचे तुम्ही असे गोळे बनवून घेऊ शकता। आता आपण पुरणपोळी करताना जसं पाळी बनवतो पिठाची, त्याचप्रमाणे या पिठाची आपल्याला अशी हातानेच पाळी करून घ्यायची आहे। असा खोलगट अशी पाळी बनवायची आणि जे आपण याचं सारण बनवलं होतं तेही थंड झाल्यावर त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे ठेवताना अजिबात अगदी व्यवस्थित हे ठेवलं जातं। आणि मोदक जसं आपण बंद करतो त्याचप्रमाणे हे जे आहे ते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं। याचं तोंड अगदी पॅक असं होणं गरजेचं आहे, नाहीतर तुमची कचोरी तेलात टाकली फुटण्याची शक्यता आहे। मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने जे वरचं एक्स्ट्राचं पीठ येतं ते असं गोल गोल फिरून काढायचं, म्हणजे तिथं असं लॉक पद्धतीने होतं आणि थोडंसं असं प्रेस करायचं। आपोआप ही कचोरी छान असे मस्त अशी तळताना छान टम्म फुगते। अगदी चपटसर असं हातानंच करायचं। आता तळण्यासाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे जेव्हा ही कचोरी किंवा समोसा आपण तळतो त्यावेळेस तेल खूप जास्त गरम नसावं। अगदी हलकंसं गरम झालं की मग त्यामध्ये अशा कचोऱ्या टाकायच्या आणि ह्या कचोऱ्या टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी थोडीशीच हाय करायची आणि कचोऱ्या आपोआप वरती अशा तरंगून येईपर्यंत अजिबात त्याला झाऱ्या लावायचा नाही आहे। आपोआप अशा वर तरंगून कचोऱ्या आल्या की मग झाऱ्याच्या साहाय्याने उलट्या पलट्या करायच्या, थोडीशी गॅसची फ्लेम आता हाय करायची आणि छान तांबूस रंगावरती आपण ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या। कशा वाटल्या नक्की सांगा। अशा पद्धतीने मस्त अशा कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।